नमस्कार, मी तुमचा अमर. आज आपण आलेलो आहोत श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधीस्थळाला, जी की पूना हॉस्पिटल, सदाशिव पेठ याच्या एक्झॅक्ट समोर आहे. जिचा रस्ता या कमानीमधनं आपल्याला आत जावं लागतं सुरुवातीला. इथून खाली गेल्यानंतर असा जिना लागतोय, जिन्यातून आपण सरळ जेव्हा खाली जातो, तर समोरच आपल्याला श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधीचं स्मारक दिसतं. जे की त्याच्या समोर लाकडी पूल आहे आणि आपल्या एक्झॅक्ट मागं हा पूना हॉस्पिटलचा ब्रिज लागतो. आता तुम्ही बघू शकता माझ्यासमोर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधीचं स्थळ दिसत आहे. जे की श्रीमंत नानासाहेब पेशवे हे नानासाहेब पेशवे हे थोरले बाजीराव पेशवे आणि काशीबाई यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म 16 डिसेंबर 1721 रोजी वडगाव मावळमधील सात या गावी झाला होता. तर आपण बघू शकता की माझ्या मागे नानासाहेब पेशव्यांचं समाधीस्थळ आहे आणि ते सध्या कुठल्या अवस्थेमध्ये दिसतंय तुम्ही बघू शकता. नानासाहेब हे थोरल्या बाजीराव यांच्यानंतर मराठा साम्राज्याचे पेशवे बनले. त्यांच्या काळात मराठा साम्राज्याचे यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत 1740 ते 1761 दरम्यान शनिवारवाड्याचे काम पूर्ण झाले आणि त्यांनी पुण्यात अनेक मंदिरे, घाटे, वाडे आणि नवीन पेठा बसवल्या. आणि या अशा महान राजाच्या समाधीस्थळाची अवस्था तुम्ही सध्या बघू शकता की कुठल्याही प्रकारचं काहीही संगोपन नाही आहे समाधीचं. फक्त कचरा, खाली काही दारूच्या बाटल्या पण होत्या, ज्या की मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेल्या पण नाही आहेत. पण हेच नानासाहेब पेशव्यांनी त्यांच्या काळामध्ये अनेक जुन्या देवळांचे नूतनीकरण व विस्तारही त्यांच्याच राजवटीत करण्यात आला. पण आज त्यांच्याच समाधीचं नूतनीकरण किंवा स्वच्छतासुद्धा कोणाला करता येत नाही आहे. ही सध्याची सत्य परिस्थिती आहे. सन 1761 मध्ये पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अहमदशाह अब्दाली यांच्याविरुद्ध मराठी फौजांना पराभव स्वीकारला होता. त्यात भाऊसाहेब पेशवे आणि विश्वासराव पेशवे मृत्युमुखी पडले. या धक्क्याने नानासाहेब पेशवे आजारी पडले. अखेर पानिपत लढाईच्या 6 महिन्यानंतर वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी म्हणजेच 23 जून 1761 रोजी त्यांचा पुण्यातील पर्वती येथे मृत्यू झाला आणि त्यांचे अंत्यसंस्कार मुठा नदीकाठी करण्यात आले. त्यानंतर तेथे समाधी बांधण्यात आली, जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. या समाधीच्या बाहेर अगोदर एक तुळशी वृंदावन होते, ज्यामध्ये पानिपतच्या तिसऱ्या युद्धात लढलेल्या हुतात्म्याची नावे होती असे नमूद आहे. पण सध्या तरी तुळशी वृंदावन दिसत नाहीये. मागे काही समाजकंटकांनी त्याची तोडफोड केल्या, पादुका खराब झाल्या. त्यानंतर महानगरपालिकेने 2013 मध्ये इतिहासकाराच्या मदतीने या समाधीचे नूतनीकरण केले. तर मला सांगायचे व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच की या महान राजाच्या समाधीचे संगोपन चांगल्या प्रकारे केले पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे त्या ठिकाणी आणि थोडं तरी सुशोभीकरण केलं पाहिजे, जेणेकरून सध्याला जो कचरा आणि तिथे घाण आहे, लोकांनी दारूच्या बाटल्या फेकलेल्या आहेत, त्या नाही झाल्या पाहिजे. या राजाची समाधीस्थळ जपलं पाहिजे. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला प्लीज